राज्य सरकारने प्रशासनात मोठा फेरबदल करत 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। यामध्ये रुबल अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्तपदी तर नयना गुंडे यांची अमरावती विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे। श्वेता सिंगल आता मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक असतील। सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉक्टर मेनक घोष यांची तर त्यांच्या जागी धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रियवदा माडदळकर यांची वर्णी लागली आहे। सांगलीचे मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रवानगी झाली आहे। याशिवाय देवेंद्र सिंग यांची मुंबई महानगरपालिकेत सह आयुक्त म्हणून तर राहुल रेखवार यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाला आज 2 महिने पूर्ण झाले असून त्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात। काळ पुढे सरकतोय पण मन अजूनही तुमच्याच आठवणीत गुंतलंय अशा शब्दात त्यांनी आपली खदखद मांडली। 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या त्या दुर्दैवी अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण केली। खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि सुनील तटकरे यांनीही दादांच्या आठवणींना उजाळा दिला। रोहित पवारांनी या दुर्घटनेच्या चौकशीसाठीचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला तर अमोल मिटकरींनी कवितेद्वारे आपली श्रद्धांजली अर्पण केली। राज्यात गॅस टंचाईचे संकट गडद होत असतानाच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येत्या 3 महिन्यात LPG गॅस बंद होऊ शकतो असं मोठं विधान केलंय। दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या एका पत्राचा हवाला देत PNG जोडण्या वाढण्यावर भर दिला। PNG गॅस स्वस्त आणि सुलभ असल्याने नगरपालिकांनी नवीन इमारतींना OC देताना PNG कनेक्शनची अट सक्तीची करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्यात। तसेच गॅस टंचाईवर पर्याय म्हणून दुर्गम भागात पेट्रोल पंपांमार्फत केरोसिन पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पाईपलाईनच्या कामांसाठी 24 तासात परवानग्या देण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत। दैवी शक्तीचा बनाव करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद या भोंदूला पुणे पोलिसांनी पिंपरी परिसरातून बेळा ठोकल्यात। 35 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने मी तुझा शंकर आणि तू माझी पार्वती असल्याचं भासवून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला होता। ही ओळख सोशल मीडियाद्वारे झाली होती। सुरुवातीला वसईत दाखल झालेला हा गुन्हा तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता। नाशिकच्या खरात प्रकरणानंतर पीडितेने धैर्याने तक्रार नोंदवली। गुन्हे शाखेने 4 पथके नेमून या ढोंगी बाबाचा शोध घेतला। अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन उपायुक्त निखिल पिंगळे यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं। 11,000 कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे विमानतळ सध्या भारतातील सर्वात मोठं तर आशियातील 2ऱ्या क्रमांकाचं मोठं विमानतळ ठरलंय। या प्रसंगी जनसभेला संबोधित करताना मोदींनी पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य करत देशवासियांना एकजुटीने या संकटाचा सामना करण्याचं आवाहन केलं। त्यांनी माजी सपा सरकारवर टीका करताना सांगितलं की पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी अंधश्रद्धेपोटी नोएडाकडे दुर्लक्ष केलं होतं, मात्र भाजप सरकारने विकासाला गती दिली। मे महिन्यापासून या विमानतळावरून प्रत्यक्ष विमान उड्डाणे सुरू होण्याची शक्यता असून 2040 पर्यंत हे आशियातील सर्वात मोठं विमानतळ बनेल। मध्य पूर्वेतील संघर्ष आता अधिक चिघळला असून इराणच्या समर्थनार्थ येमेनच्या हुती बंडखोरांनी शनिवारी पहाटे इस्रायलवर क्षेपणास्त्र डागलं। इस्रायलच्या मुख्य अणुसंशोधन केंद्राजवळ धोक्याच्या सूचना देणारे सायरन वाजल्याने खळबळ उडाली। इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही सौदी अरेबियातील अमेरिकन तळावर प्रतिहल्ला केला असून यात 10 अमेरिकन सैनिक जखमी झालेत। हुतींच्या या प्रवेशामुळे लाल समुद्रातील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दरम्यान इराणने मानवतावादी मदतीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास मान्यता दिली असली तरी वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जागतिक तेल आणि खत पुरवठा साखळीवर भीषण संकट ओढवण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत मार्च महिन्यात TVS मोटरने 38,007 युनिट्सच्या नोंदणीसह 27.3% बाजार हिस्सा मिळवत अव्वल स्थान पटकावलंय। बजाज ऑटो 33,447 युनिट्ससह दुसऱ्या तर एथर एनर्जी 3ऱ्या स्थानावर राहिली आहे। विशेष म्हणजे एकेकाळी आघाडीवर असणारी ओला इलेक्ट्रिक 6,381 युनिट्ससह थेट 5व्या क्रमांकावर फेकली गेली आहे।
PM ई-ड्राईव्ह सबसिडीची मुदत 31 मार्च रोजी संपत असल्याने आणि कंपन्यांनी दिलेल्या भरघोस सवलतींमुळे मार्चमध्ये एकूण 1.39 लाख ई-दुचाकींची विक्रमी नोंदणी झाली आहे. TVSच्या iQube आणि बजाजच्या चेतक या मॉडेल्सना छोट्या शहरातून मिळालेल्या वाढत्या मागणीमुळे या कंपन्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय चित्रपट धुरंधर 2 मधील जमील जमाली या पात्रावरून पाकिस्तानचे दिग्गज नेते नबील गबोल यांनी संताप व्यक्त केलाय. या चित्रपटात अभिनेते राकेश बेदी यांनी साकारलेली भूमिका आपल्यावर आधारित असल्याचा दावा करत गबोल यांनी भारतीय चित्रपट निर्मात्यांवर टीका केली. भारतीय सैन्य समोरासमोर लढू शकत नाही म्हणून चित्रपटातून भडास काढत आहेत असं म्हणत त्यांनी याला प्रत्युत्तर म्हणून ल्यारी का गब्बर हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. कराचीतील ल्यारी भागातील आपला दबदबा आणि तिथली खरी परिस्थिती या चित्रपटातून जगासमोर आणू असं आव्हानही त्यांनी दिलंय. नबील गोबल हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे मोठे नेते असून त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर भारत पाकिस्तानमध्ये नवा कलगीतुरा रंगलाय. इंडियन प्रीमियर लीग 2026चा उत्साह शिगेला पोहोचला असून क्रिकेट प्रेमींना आता घरबसल्या सामन्यांचा आनंद घेण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मोबाईलवर पाहणाऱ्यांसाठी जिओ हॉटस्टार हे सर्वात लोकप्रिय माध्यम ठरलं असून जिओ, एअरटेल आणि VIच्या ठराविक रिचार्ज प्लॅन्समध्ये याचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. टीव्हीवर मोठ्या स्क्रीनवर आनंद घेण्यासाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध प्रादेशिक भाषांमधील कमेंट्रीसह थेट प्रक्षेपण उपलब्ध आहे. स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवरही जिओ हॉटस्टारच्या ॲप किंवा वेबसाईटद्वारे लॉग इन करून सामन्यांचा थरार अनुभवता येईल. दरम्यान DD स्पोर्ट्सवर सर्व सामने उपलब्ध नसले तरी काही महत्त्वाच्या सामन्यांचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक कॅफे आणि रेस्टॉरंटमध्येही सामन्यांच्या पब्लिक स्क्रीनिंगची सोय करण्यात आली आहे. IPL 2026च्या लिलावात अनसोल्ड राहिलेला वेगवान गोलंदाज आकाश मदवाल अचानक मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरात दिसल्याने चर्चांना उधाण आलंय. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आकाशने रोहित शर्माला पाहताच अत्यंत आदराने दोन्ही हात जोडून त्याचं अभिवादन केलं. रोहितनेच 2023मध्ये आकाशमधील टॅलेंट ओळखून त्याला पदार्पणाची संधी दिली होती. त्यामुळे आकाश त्याला आपला मोठा भाऊ म्हणतो. आकाश संघात नेट बॉलर म्हणून आला आहे की एखाद्या दुखापतग्रस्त खेळाडूचा रिप्लेसमेंट म्हणून हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.